आमदारच व्हायचं तर मागच्या दारात जाऊन मला कधी होता येतं ना. माझ्यासारख्या माणसाला कोण नाही घेणार. मला तर ऑफर आहे सगळ्या पक्षांच्या. परंतु माझ्या डोक्यात चळवळीचा झेंडा पुढे न्यायचा आणि चळवळ करता करता राजकारण करून जर सभागृहात जाता आलं तर जायचं. राजकीय वाडा विरुद्ध आमचा सामान्यांचा गावगाडा अशी आमची लढाई आहे आणि आम्ही लढत राहणार आहे. या लोकांच्या राजकीय वतनदारे आणि राजकीय वाडे उद्ध्वस्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्धार आम्ही केलेला आहे. आता एवढे सोयाबीनचे भाव पडले ते प्रतापराव दिल्लीत काहीच बोलत नाही. कापसाच्या भावाबद्दल बोलत नाही, पीक विम्याबद्दल बोलत नाही. 2023चा बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा अजून पेंडिंग आहे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. कारण 6 महिन्याच्या काळामध्ये माझ्यासारखा फाटका कार्यकर्त्यांनी 2 निवडणुका लढणं म्हणजे सगळी वावरं बी ऐकले तर आपला मेळ बसणार नाही. कारण लोकसभेतलंच कर्ज अजून फेडता फेडता आमच्या नाकात दम येतोय. आणि मी मातोश्रीहून निघताना माझी चप्पल तिथेच सोडली आणि निघालो. आणि त्या दिवशी मी ठरवलं की पुन्हा मातोश्रीहून यायचं नाही. यांनी फोन जरी केला तुला कॅबिनेट मंत्री करतो तरी पुन्हा यायचं नाही. म्हणजे बायकोच्या गळ्यातले दागिने दिले, लोकांनी वर्गणी केली, काही मित्रांनी मदत केली, याच्यातनं लढलो आम्ही. शेतकरी नेते रविकांत तुपकर माझ्यासोबत आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ते काय करतायत, काय कामं त्यांची सुरू आहेत, संघटनेसाठी ते काय करतायत त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे. कारण लोकसभेला त्यांनी निवडणूक लढवली आणि जवळपास 2.5 लाख मते त्यांनी घेतले होते. त्यामुळे राज्यातील अपक्ष लढून सुद्धा इतकं मोठे मतदान घेणारे रविकांत तुपकर त्यांची राज्यभर चर्चा झालेली आहे. तेच माझ्यासोबत आहेत. काय त्यांच्या मनात सुरू आहे आणि पुढे काय त्यांचे प्लॅन आहेत तेच मी जाणून घेणार आहे. स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये. लोकसभेत भरपूर मतदान घेतलं, विधानसभा तुम्ही निवडणूक लढली नाहीत. मात्र आज घडीला एवढं मोठं महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. विरोधक हे फार त्यांचं खचीकरण झालेलं आहे. कोणी बोलायला तयार नाही. शेतकरी म्हणतात आमचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही आहे. रविकांत तुपकर सध्या काय करतायत, कुठल्या विचारात पडलेले आहेत रविकांत तुपकर? नाही असं की मी 2.5 लाख मतं घेतले म्हणजे खूप काही पराक्रम केला असं नाही. खरं तर मी जिंकण्यासाठी निवडणूक लढलो, मतं घेण्यासाठी निवडणूक मी लढलोच नाही. मुळामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याची तेव्हा पण आमची इच्छा होती, पण तेव्हाही उद्धव ठाकरेंनी आम्हाला फाटावर मारलं आणि अपक्ष निवडणूक शेतकऱ्यांनी मला लढवायला लावली. एक तगडी फाईट आम्ही दिली, तिरंगी लढत झाली. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे म्हणतात किंवा त्यांचे लोक जे म्हणतात की रविकांत तुपकर नसते तर महाविकास आघाडी बुलढाण्यात निवडून आली असती, हे साफ चुकीचं आहे. वारंवार असा नॅरेटिव्ह सेट केला जातो. मी जर लोकसभेच्या निवडणुकीत नसतो तर आत्ता जे मंत्री झाले प्रतापराव जाधव किंवा खासदार होऊन मंत्री झाले ते 2 लाखाच्या फरकाने निवडून आले असते. कारण त्यांची रेंज ही आतापर्यंतच्या 2-3 निवडणुकीचा अभ्यास केला, 9चा करा, 14चा करा, 19चा करा, तर 5-5.25 लाखाची रेंज आहे भाजप शिवसेनेची. आणि आता अजितदादांची राष्ट्रवादी त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये 5-5.25 लाख मतं घेणारे निवडून येणारे खासदार 3.5 लाखाच्या आत निवडून येतात. पण त्यांचे 2.25 लाख मतं कुठे गेले? आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराची रेंज ही आमच्या बुलढाणा जिल्ह्याची लोकसभेची ही 3.5-4 लाखाच्या आत आहे. तर त्यांनी 3-20 घेतले, हे 3.5च्या आत राहिले, मी 2.5 घेतले. म्हणजे मी जास्तीत जास्त सरकारची मतं तोडलेली आहेत. परंतु माझ्यावर आरोप होतोय की माझ्यामुळे अमुक निवडून आला, ढमुक आला. मी सांगतो की महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे मी पडलो त्या निवडणुकीमध्ये, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि मी त्या प्रश्नाकडे रविभाऊ येणारच आहे, पण पहिला प्रश्न शेतकऱ्यांसाठी. तुम्ही सध्या काय करता? तुम्ही आता तुमचं क्रांतिकारी शेतकरी संघटना काढलेली, त्या संघटनेचं काय काम, काय स्टेटस आहे सध्या? असं आहे की मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर दीर्घकाळ काम केलं आहे, त्यांच्या तालमीत घडलेलो आहे. नंतर राजू शेट्टींबरोबर मी काम केलं, त्यांच्या संघटनेचे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून राज्यभर फिरलो. परंतु राजू शेट्टींना काय असा झटका आला की त्यांनी मला संघटनेतून काढून टाकलं. माझी काहीच चूक नव्हती, मी शेतकऱ्यांचेच प्रश्न घेऊन लढत होतो. पण त्यांना मी कदाचित नको असेल, मग माझ्यासमोर संघटना काढण्यापलीकडे पर्याय नव्हता. एक तर एखाद्या राजकीय पक्षात जाणे किंवा शेतकऱ्यांसाठी नवीन प्लॅटफॉर्म उभा करणे हा पर्याय होता. म्हणून मी विधानसभेच्या तोंडावर क्रांतिकारी शेतकरी संघटना नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात आमचं काम सुरू आहे. सध्या मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी तटस्थ भूमिका घेऊन होतो. कारण मला यांनी शब्द दिला महाविकासने, नंतर तो फिरवला, त्याच्यावर आपण बोलूच. परंतु माझ्यासमोर पर्याय नव्हता. माझ्या लोकांनी सांगितलं अपक्ष निवडणूक लढवायची नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 6 महिन्यात 2 अपक्ष निवडणुका लढणं, आर्थिकदृष्ट्या मी काही सक्षम तेवढा नाही आहे. माझ्या एवढे शेतात काम करतात, म्हणून सगळ्यांनी सांगितलं अपक्ष लढून जीव घ्यायचा नाही, आपल्याला जिंकायसाठी लढायचं आहे. म्हणून आम्ही तटस्थपणाची भूमिका घेतली. कारण सगळ्याच पक्षाचे शेतकरी आमच्याशी अटॅच आहेत. हा झाला निवडणुकीचा भाग. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझं काय सुरू आहे असं तुम्ही विचारलं तर मी पुस्तकांचं वाचन करतो, मित्रांना वेळ देतो, पीक विम्याचा प्रश्न घेऊन सातत्यानं कृषी आयुक्त असतील, कृषी मंत्री असतील, पालकमंत्री असतील, CM असतील, डेप्टी CM असतील, या सगळ्यांच्या भेटी घेतो. मधल्या काळात आम्ही काही आंदोलनं पीक विम्याच्या प्रश्नावर केली. सोयाबीनला भाव फरक दिला पाहिजे,
प्रायव्हेट मार्केटमधला सोयाबीनचा भाव जो आहे त्याला 3,000 रुपये बोनसच्या रूपानं आम्हाला भाव फरक द्या अशी मागणी आम्ही सातत्यानं करतो आहे. सरकारनं दिलेलं कर्जमुक्तीचं आश्वासन सरकारनं पाळलं पाहिजे ही पण मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. असे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही हळूहळू लढतो आहे. परंतु आता लवकरच पुण्यामध्ये या आठवड्याभरामध्ये एक राज्याच्या कार्यकारिणीची बैठक आम्ही घेणार आहे. 27 जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते सध्या आहेत, पदाधिकारी आता आम्ही नेमणार आहोत आणि पुण्यामधून एका नव्या एल्गाराची सुरुवात आम्ही करणार आहे. महाराष्ट्राचा दौरा सगळे जे पदाधिकारी नियुक्त होतील राज्याचे त्यांना घेऊन मी राज्याचा दौरा करणार आहे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची ताकद काय असते हे दाखवून देणार. काही तारीख वगैरे ठरली का तुमच्या आज उद्या त्याची तारीख निश्चित होईल. या आठवड्याभरामध्ये पुण्यामध्ये त्याची बैठक होईल. आम्ही प्रेसशी पण त्या निमित्ताने बोलू आणि या राज्यामध्ये चळवळी आता क्षीण झालेल्या आहेत. शेतकरी चळवळ असो, कामगारांची चळवळ असो, शेतमजुरांच्या चळवळी असो किंवा इतर चळवळी असो, सामाजिक चळवळी असो, एक क्षीण होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता विरोधी पक्षही घरात बसणार, चळवळीतले प्रस्थापित नेते शांततेच्या भूमिकेत आहेत. अशा वेळी आमच्यासारख्या तरुणांवर ही आपोआप ही जबाबदारी येते की ही चळवळीची धुरा आता सगळ्यांनी मिळून पुढे नेणं. आता हा जो चळवळीचा स्पेस आहे हा कुणीतरी येऊन पुढं आलं पाहिजे, कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे, कुणीतरी आक्रमकपणे सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे आणि सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातला तरुण सध्या अस्वस्थ आहे, तो नैराश्यामध्ये आहे, सध्या दिशाहीन आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या तरुणांना एकत्रित करणं आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचा एक नवा लढा उभा करणं हे आमचं टार्गेट आहे. तुम्ही म्हणाले चळवळी क्षीण होत आहेत, का होत आहेत चळवळी क्षीण? नेमक्या बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, तुम्ही असतील, तुम्ही एक काळ असा होता की शेतकऱ्याचा बुलंद आवाज तुम्ही महाराष्ट्राभर घुमवायचे, दिल्लीलाही त्याची दखल घ्यावी लागत होती. मात्र असं काय घडलंय की ह्या क्षीण व्हायला लागल्या चळवळी? काय होतंय नेमकं? नाही, काय झालं मुळामध्ये छोट्या पक्षाच्या नेत्यांचा प्रॉब्लेमच आहे. छोट्या पक्षाच्या नेत्यांना मुळामध्ये आपल्या खालचा कार्यकर्ता आपल्या बरोबरीत येणं हे आवडत नाही. असुरक्षिततेच्या पोटी कोणी मोठा होता कामा नये याची काळजी अनेक लोक घेतात आणि ज्या नेतृत्वाची वैचारिक बैठक पक्की नाही, लोकांना ज्यांनी नवा विचार दिला नाही, असे लोक मग कायम पंख छाटण्याचं काम कार्यकर्त्यांचं करतात आणि त्यामुळे ह्या चळवळी क्षीण होतात. नेत्यांनी काही भूमिका घेतली तर चालते, परंतु कार्यकर्त्यांनी मत मांडता कामा नये आणि स्वतःच्या सोयीची भूमिका अनेक नेते घेतात, त्यामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. आम्ही कार्यकर्ते घरादाराला तुळशीपत्र ठेवून लढतो. आम्ही लेकराबाळांचा विचार करत नाही, आम्ही आमच्या करिअरचा विचार करत नाही. वर्गण्या करून झुळी पसरून आम्ही ही सगळी चळवळ चालवतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता माझं उदाहरण, मी 21-22 वर्ष चळवळीत फुल टाईम काम करतोय. मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही. मी पूर्ण वेळ महाराष्ट्रभर अनेक वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय. अनेक ठिकाणी कार्यकर्ते नवीन उभे केले, तरुणांना संधी देण्याचं काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये मलाच जर चळवळीतून राजू शेट्टीने बाजूला केलं असेल तर आमची मानसिकता काय असेल? म्हणून आम्ही ठरवलंय की संकटाला मी संधी म्हणून पाहणारा कार्यकर्ता आहे. वर्गण्या करून झुळी पसरून आम्ही ही सगळी चळवळ चालवतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता माझं उदाहरण, मी 21-22 वर्ष चळवळीत फुल टाईम काम करतोय. मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही. मी पूर्ण वेळ महाराष्ट्रभर अनेक वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय. अनेक ठिकाणी कार्यकर्ते नवीन उभे केले, तरुणांना संधी देण्याचं काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये मलाच जर चळवळीतून राजू शेट्टीने बाजूला केलं असेल तर आमची मानसिकता काय असेल? म्हणून आम्ही ठरवलंय की संकटाला मी संधी म्हणून पाहणारा कार्यकर्ता आहे. आता अशा परिस्थितीमध्ये कोणी काय केलं हे महत्त्वाचं नाही आमच्या दृष्टीनं. आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करणं आणि या सगळ्या तरुणांमध्ये एक विश्वास निर्माण करणं, त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली पाहिजे आणि एक नवा विचार क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला देणं हे आमचं टार्गेट आहे. रवी भाऊ, संघटना चालवणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी खर्च लागतो. काय कुठून येतात एक म्हणजे आर्थिक मदत किंवा हे कसं चालतं नेमकं? संघटना म्हणलं की प्रत्येक कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की पैसे लागत असतात. हे कशावर चालू आहे सध्या? आता 21-22 वर्ष झाले आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला आहे. एक तर आम्ही करप्शन करत नाही, आम्ही 1 रुपया कोणाकडनं वेगळ्या मार्गाने घेत नाही. आमचे कार्यकर्ते वर्गणी करतात. मी स्वतः, माझी बायको वकील आहे, माझी बायको वकिलीच्या माध्यमातून घर चालवते. माझा भाऊ शिक्षक आहे, माझे वडील शेतकरी आहेत. त्यांच्या कमाईतला हिस्सा दर महिन्याला ते मला देतात आणि त्याच्यातनं मी माझं सगळं चालवतो. बऱ्यापैकी माझा मित्रपरिवारही मला मदत करतो. अनेक ठिकाणी समाजातले दानशूर लोक आहेत, शेतकरी आहेत की जे चांगल्या कामाला मदत करतात. तर या सगळ्यातनं हे चाललेलं आहे. प्रस्थापित पक्ष शेकडो कोटी रुपये खर्च करतात, आम्हाला ते खर्च करायचं काम नाही. आता आम्ही पुण्यात कार्यकारिणी घेणार. आमच्या 2 मित्रांनी सांगितलं आम्ही जेवणाचा खर्च देणार, एकाने सांगितलं मी हॉलचा खर्च देणार, राहायची सोय करायची आहे. अशा पद्धतीनं लोकांच्या मदतीवर ही चळवळ आम्ही चालवतो आणि तशा पद्धतीने पुढे येतो. पण तुम्ही कोणत्याही पद्धतीनं आमची माहिती घ्या, आम्ही 1 रुपयासुद्धा चुकीच्या मार्गानं आजपर्यंत कधी मिळवलेला नाही आहे, हे मी ठामपणानं तुम्हाला सांगतो. आणि अशाच पद्धतीनं सगळ्या चळवळी चालत आल्या लोकांच्या सहभागातून
त्याच पद्धतीनं हा चळवळीचा झेंडा पुढे जाईल. काम वाढत गेलं की लोक आपोआप मदत करतात. आणि माझा विश्वास आहे तुम्ही जर का प्रामाणिक असाल, तुम्ही जर का इमानदार असाल तर समाज सरळ हाताने तुम्हाला मदत करतो. तुमचा हेतू स्वच्छ पाहिजे. आपण दिलेला पैसा किंवा आपण दिलेली मदत ही योग्य व्यक्तीच्या हातात चालली का हे लोक पाहतात. आणि मला आता लोकांनी बुलढाण्यातल्या 2.5 वर्षापूर्वी गाडी घेऊन दिली. हवं तर तुम्ही बुलढाण्यातल्या पत्रकारांना विचारा. बुलढाण्याच्या पत्रकारांनी पुढाकार घेतला आणि माझा कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाण्यामध्ये. आणि मला 32 लाखाची गाडी लोक वर्गणीतनं इनोवा गाडी त्या ठिकाणी ज्या गाडीतून तुम्ही फिरता ती वर्गणीतली गाडी आहे. लोक वर्गणीतली गाडी आहे. त्या गाडीमध्ये मी आणि माझे सगळे सहकारी फिरतो. त्या गाडीत मी नसेल तर माझी बायको त्या गाडीत तशी बसत नाही. मी असतानाच कुटुंबातले लोक नाही तर ती गाडी कुटुंबासाठी आम्ही कधी वापरत नाही. ती गाडी फक्त मी आणि माझ्यासोबतचे सहकारी यांच्यासाठीच त्या गाडीचा वापर होतो. तर हे दुर्मिळ आहे, लोकांना पटत नाही, राजकारणी लोकांना, पण हे खरं आहे. तुम्ही हवं तर ते टॅली करून घेऊ शकता. त्यामुळं प्रामाणिक लोकांची गरज आहे समाजाला आणि इमानदारीला महत्त्व समाजामध्ये आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराने सगळं बरबटलेलं आहे, अंधकार आहे, याच्यामध्ये एक पंथी लावून हा पारदर्शक दिवा घेऊन चळवळीचा आम्ही निघालेलो आहे. आणि मला विश्वास आहे ज्या दिवशी 100% सगळीकडे अंधार होईल अशा वेळी या दिव्याच्या दिशेनं लोक शोधत येतील. बघा, मोठ्या राजकीय मंडळींना बऱ्याच वेळेस आम्हीच प्रश्न विचारत नाही हा की तुमची प्रॉपर्टी किती आहे आणि तुमच्या घरी शेती किती आहे आणि किती उरतं. मात्र तुम्हाला विचारतो, तुम्ही शेतकरी नेते आहेत म्हणून, किती जमीन आणि शेतीत काय काय पेरत असता तुम्ही आणि काय उरतं का त्याच्यात काय? नाही, आता माझ्या वडिलांकडे 25 एकर शेती आहे, पण ती वडिलोपार्जित आलेली आहे. 20 एकर वडिलोपार्जित आहे आणि 5 एकर आमच्या वडिलांनी दुधाचा व्यवसाय करून थोडी थोडी करून ती घेतली. आणि ती कोरडवाहू आहे. म्हणजे आमच्याकडे काय सोयाबीनचं पीक निघतं फक्त, बाकी याच्या पलीकडे काही नाही. पण नुसतं शेतीवर काही होत नाही. शेतीवर आणि दुधाचा व्यवसाय आमच्या वडिलांनी बरेच वर्ष केला. आता अलीकडच्या काळात त्यांच्याकडनं होत नाही म्हणून दुधाचा व्यवसाय बंद केला. मी पण शेतीतले सगळे कामं केलेले आहेत. म्हणजे मी नागर आणण्यापासून, 6 बैलाचा वखर आणण्यापासून, खतं टाकण्यापासून, असं प्रायोगिक तत्वावर नाही, अनेक वर्ष केलेले आहेत. 4 बैल आपले, 2 बैल शेजारचे, त्याला साईड करणं आम्ही म्हणतो. आपलं 10 एकर नागरलं तर त्याचं 5 एकर नागरून द्यायचं. आमच्या वडिलांनी शेतीतले सगळे कामं करून घेतलेले आहेत. तुम्ही मला विचारलं तर मला बैलाच्या नाकात नाथन घालता येते, मला टिपणीला टिपण येटता येते, मला वक्कर येटता येतो, मला नागर येटता येतो. मला शेतीतले सगळे कामं करता येतात. मध्ये मध्ये वेळ मिळाला की मी शेतीत जातो. आमची शेती हा व्यवसाय. आईवडील रोज माझ्या शेतात जातात आजही. भाऊ एक शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक, तो शिक्षकाची नोकरी करतो. वहिनी प्रायव्हेट क्लासेस घेतात, बायकोन वकिली करते. आणि या सगळ्यांच्या मेहनतीवर मी समाजासाठी वेळ देतो. हे सगळे लोक मला थोडी थोडी मदत करतात. काय पेरता बरं शेतात तुम्ही? आमच्याकडे सोयाबीन आहे. ओलीत नसल्यामुळे बाकी दुसरं पीक आम्हाला फार घेता येत नाही. पूर्वी आम्ही कापूस घ्यायचो काही वर्षांपूर्वी, पण आता सोयाबीन हे नगदी पीक आल्यामुळे सोयाबीन घेतो. आता उडीद आणि करडीचं पीक जवळपास आमच्या भागात घेणं बंद झालं आहे. तर सोयाबीनच एकमेव पीक आहे. जमलं तर जमलं, नुकलं तर हुकलं. 7-7.5 हजार पर क्विंटलचा खर्च आणि 4892 रुपये खरे सरकारी हमी भाव. तिथेही व्यापाऱ्याचाच माल खरेदी होता, आमचा होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं शेतीत काहीच होत नाही. शेती हा तोट्याचा धंदा आहे. अधूनमधून अनेक म्हणजे शेतीविषयक तज्ज्ञ असतात, ते सल्ले देतात की पीक थोडंसं बदललं पाहिजेत, वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेले शेतकऱ्यांनी ते अंगीकारलं पाहिजेत. तुमचं काय निरीक्षण आहे रवी भाऊ? तर तुम्ही शेतकऱ्यासाठीच काम करता पूर्ण वेळ. म्हणजे पिकामध्ये काही बदल केला पाहिजेत किंवा तंत्रज्ञानामध्ये काही बदल केला पाहिजेत का शेतकऱ्याने, म्हणजे जेणेकरून ही परिस्थिती बदलेल? कारण आता जे पिकं आहेत त्याला काही भाव नाही आहे, मग वेगळे पिकं काहीतरी आणले पाहिजेत, वेगळं तंत्रज्ञान आणलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं म्हणायचं सरकारला, एक काळ असा होता हा देश तेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होता. आज तुम्ही प्रचंड तेल आयात करता, लाखो कोटींचं तेल आयात करता. मग आपल्या देशामध्ये तेल उत्पादन होऊ शकतं ना. तुम्ही जर चांगला भाव तेल बियांना दिला तर लोक लावतील ना. ज्या मालाला भाव नाही तो माल आम्ही का लावायचा? क्रॉप पॅटर्न बदलला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण कुठल्याही व्यावसायिकाला काय वाटेल की ज्या मालाला भावच नाही आहे मार्केटमध्ये तो माल का लावायचा? सरकारनेच हे ठरवून दिलं पाहिजे की एवढा हिस्सा सोयाबीनचा, एवढा हिस्सा तुरीचा, एवढी तूर डाळ पाहिजे, एवढी उडदाची डाळ पाहिजे. सरकारने हे 2-4 वर्षाचं पुढचं नियोजन आत्तापासून केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं क्रॉप पॅटर्न सेट केला पाहिजे. आणि ज्या गोष्टीची कमतरता देशामध्ये आहे, ज्या मालाची किंवा बाय प्रोडक्टची, त्याला जास्त भाव दिला पाहिजे, त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आम्ही म्हणतो की सोयाबीन परवडत नाही, मग अशा वेळी तुम्ही काय करा, सोयाबीन हे तेल बियामध्ये येतं. अशा वेळी तुम्ही आता 4,000 रुपये भाव खाजगी मार्केटमध्ये आहे, मग तुम्ही आम्हाला 3,000 रुपये पर क्विंटल बोनस देऊन टाका ना. जर आमची भावाची बरोबरी होत नसेल तर नाफेडमध्ये आम्ही माल घेऊन गेलो की तो नाफेडच्या केंद्रावाला आमच्याकडून 100-200 रुपये पर क्विंटल घेतो. व्यापाऱ्याचा माल तिथे खरेदी होतो, शेतकऱ्याचा होत नाही, अशी परिस्थिती आहे. का लावायचा?
क्रॉप पॅटर्न बदलला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण कुठल्याही व्यावसायिकाला काय वाटेल की ज्या मालाला भावच नाही आहे मार्केटमध्ये तो माल का लावायचा. सरकारनेच हे ठरवून दिलं पाहिजे की एवढा हिस्सा सोयाबीनचा, एवढा हिस्सा तुरीचा, एवढी तूर डाळ पाहिजे, एवढी उडदाची डाळ पाहिजे. सरकारने हे 2-4 वर्षाचं पुढचं नियोजन आत्तापासून केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं क्रॉप पॅटर्न सेट केला पाहिजे. आणि ज्या गोष्टीची कमतरता देशामध्ये आहे, ज्या मालाची किंवा बाय प्रोडक्टची, त्याला जास्त भाव दिला पाहिजे, त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आम्ही म्हणतो की सोयाबीन परवडत नाही, मग अशा वेळी तुम्ही काय करा, सोयाबीन हे तेलबियामध्ये येतं, अशा वेळी तुम्ही आता 4,000 रुपये भाव खाजगी मार्केटमध्ये आहे, मग तुम्ही आम्हाला 3,000 रुपये पर क्विंटल बोनस देऊन टाका ना, जर आमची भावाची बरोबरी होत नसेल तर. नाफेडमध्ये आम्ही माल घेऊन गेलो की तो नाफेडच्या केंद्रावाला आमच्याकडून 100-200 रुपये पर क्विंटल घेतो. व्यापाऱ्याचा माल तिथे खरेदी होतो, शेतकऱ्याचा होत नाही अशी परिस्थिती आहे. ऑनलाईनसाठी कागद दिले तर ते होत नाही, काहींचे होतात काहींचे होत नाही, ज्याचे लागेबांधे असतात. आणि ह्या ज्या संस्थांना हे खरेदी केंद्र दिलेले आहेत हे राजकीय पुढाऱ्यांच्या बगलबच्च्यांना दिलेले स्कॅम आहे, मोठा स्कॅम आहे, मोठा स्कॅम आहे. राज्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन आहे 60 लाख मेट्रिक टन, सरकार खरेदी करणार आहे 13 लाख मेट्रिक टन, आतापर्यंत खरेदी झाली 7 लाख मेट्रिक टन. मग आणि तुम्ही वरतून पत्रकार परिषद घेऊन सांगता देशातली सगळ्यात मोठी खरेदी आम्ही केली. अरे उत्पादनच आपल्या राज्यामध्ये मध्य प्रदेश नंतर आपणच आहोत, तर ठीक आहे ना. 7 लाख क्विंटल म्हणजे काय, 60 लाख क्विंटल केली का तुम्ही शेवटच्या दाण्यापर्यंत, आणि त्यात मॉइश्चरची अट घालणार, पुन्हा 15च्या वर चालणार नाही, 12 खाली चालणार नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हा स्कॅम आहे. व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे खरेदीची का शेतकऱ्यांसाठी, हे एकदा सरकारने ठरवलं पाहिजे. या विरोधात आवाज उठवणार का तुम्ही? 100% उठवणार. आम्ही महाराष्ट्रात आंदोलन उभं करतोय, पण तुमच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना पण सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट व्हा. हे शेतकरी एकजूट नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. निवडणुका आल्या की जातीवर धर्मावर पक्षावर मतदान करणार आणि मग पीक विमा नाही आला की आम्हाला फोन करणार, जे प्रश्न तसेच राहणार. पण माझं असं म्हणणं आहे की जे लोक संघटित आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. पोलीस पाटलाची संघटना आहे, कर्मचाऱ्यांची संघटना, आयएसची संघटना, IPSची संघटना, आमदारांच्या संघटना आहेत, खासदारांची संघटना आहे, तुम्हाला पत्रकारांच्या संघटना आहे. तर आमचाच मेळ पांगेले पुरा. ओ रवी भाऊ, असा अनेक जण प्रश्न विचारतात की ठीक आहे रविकांत तुपकर शेतकरी नेते, पण तुम्हाला आमदार आणि खासदार कशासाठी व्हायचं नेमकं, शेतकऱ्यांना सांगा, शेतकऱ्यांसाठी प्रश्न. नाही, मला आमदार खासदार व्हायचं म्हणजे मला काही त्याचं हे नाही आहे, खाज नाही आमदार खासदार व्हायची. लोकांची इच्छा आहे की मी सभागृहात गेलो पाहिजे. मलाच जर व्हायचं असतं ना दादा, तर मी आतापर्यंत तडजोडी करून माझ्या आयुष्यात कॉम्प्रोमाइज करून मी 2014लाच कुठल्या पक्षात गेलो असतो तर आमदार झालो असतो. तेव्हा मी चिखलीतनं तयारी केली होती. आमदारच व्हायचं तर मागच्या दारात जाऊन मला कधी होता येतं ना. माझ्यासारख्या माणसाला कोण नाही घेणार, मला तर ऑफर आहे सगळ्या पक्षांच्या. परंतु माझ्या डोक्यात चळवळीचा झेंडा पुढे न्यायचा आणि चळवळ करता करता राजकारण करून जर सभागृहात जाता आलं तर जायचं. लोकांचा रेट आहे की तुम्ही सभागृहात गेले पाहिजे. सभागृहात गेल्यावर प्रभावीपणे आवाज मांडता येतो. असं आहे की कायदे मंडळ आहे, कायदे मंडळ आहे. आता आम्ही रस्त्यावर समजा आंदोलनाला उतरून लाठीचार्ज करतात, आम्हाला तुरुंगात टाकतात, जेलमध्ये टाकतात. आता आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले बुलढाण्याचे इथं आलेले आहेत, त्यांची तडीपारी काढली. प्रतापराव जाधवांनी प्रेशर केलं, केंद्रीय राज्यमंत्री पदाचा ते दबाव टाकतात, कारण लोकसभेला यांनी माझ्यासाठी काम केलं, आता त्यांना तडीपार करायचं. म्हणजे इंग्रजांनी ज्या पद्धतीनं आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना फासावर लटकवलं, तुरुंगात टाकलं, तशाच पद्धतीचं धोरण हे लोक करतायत आणि प्रचंड त्रास आहे आम्हाला. तुम्ही सभागृहात न गेल्यामुळे काय तोटे आहेत आणि काय त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? असं आहे की रस्त्यावरची लढाई, रस्त्यावर 1 लाख लोकांचा मोर्चा काढणं आणि एकट्या माणसाने जाऊन सभागृहामध्ये आवाज उठवणं हे बरोबरीच आहे. शेवटी कायदे मंडळात तुम्ही जर बोलले तर तिथं त्याची नोंद घेतल्या जाते. आता मला सांगा ना, त्या आपल्या विचाराचा, शेतकऱ्यांच्या विचाराचा माणूस तिथे गेला. वामनराव चडप शेतकरी संघटनेचे आमदार होते 15 वर्ष. ते सभागृहात बोलायला उभे राहिले की सभागृह असं स्तब्ध व्हायचं. गणपतराव देशमुख बोलायला उभे राहिले की नरसय्या आडाम बोलायचे, ND पाटील साहेब बोलायचे. तर अशी लढणारी माणसं, विचारानं पक्की असणारी माणसं, जो विचार सोडत नाही, अशी माणसं सभागृहात पाहिजे. आम्ही तर आता या माध्यमातून चळवळीचा दबाव तयार करूच, तो आम्ही करणारच आहे. पण सभागृहात गेलं तर 4 गोष्टी सोप्या होतात. आता असं आहे की आम्ही रस्त्यावर आलो तर आमच्यावर लगेच लाठीचार्ज करून आम्हाला तुरुंगात टाकतात. आमदार खासदारावर लाठीचार्ज करताना 10 वेळा विचार करावा लागतो की याचे परिणाम काय होतील. असं आहे, सभागृहामध्ये भांडणारी माणसं असली पाहिजे. अहो तुम्हाला काय सांगू, मी आता मंत्रालयात जातो, आम्ही दिल्लीला जातो, अहो ते शेजारून गेले तर ओळखू येत नाही आमदार म्हणून. काय सांगू तुम्हाला, त्यांना ते बिल्ला लावून फिरावं लागतं आमदारकीचा. अशी माणसं आमदार वगैरे, अहो ज्यांचं, सगळेच नाही पण अनेक चेहरे आम्ही असं पाहतो की नशिबानं आमदार झाले लोक.
रवी भाऊ, एक प्रश्न असाच आहे की राजकीय मंडळींचे म्हणजे आजोबा आमदार असतात, मुलगा आमदार होतो, त्याचा नातूही आमदारकीची तयारी करतो. सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी आमदार खासदार व्हायचं नाही का, किंवा स्वप्न पण बघणं आता बंद करायचं? अजिबात नाही करायचं, अजिबात नाही करायचं. अहो, माझ्या घरी तुम्ही या, माझी आई रोज शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात. मी फाटका घरातला पोरगा आहे, पण मी लढता लढता सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना एकत्रित करून प्रस्थापितांच्या नाकात दम आणलाच ना. ठीक आहे, मला थोडक्यात माझा विजय हुकला असेल, परंतु अनेक 100 कोटी रुपये माझ्या विरोधात तर खर्च आहे प्रतापराव जाधवांचा, पण त्यांच्या नकात दम आणला ना मी प्रस्थापितांच्या. हे जे आमदारा खासदाराचे पोरं आहे, पुढाऱ्यांचे पोरं आहे, या वतनदाऱ्या चालवतात. अशा लोकांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करणं, यांच्या वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणं, हे खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांचं टार्गेट आहे. ही आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधातली आहे, ही राजकीय वाड्यांच्या विरोधातली लढाई आहे. राजकीय वाडा विरुद्ध आमचा सामान्यांचा गावगाडा, अशी आमची लढाई आहे आणि आम्ही लढत राहणार आहे. या लोकांच्या राजकीय वतनदारे आणि राजकीय वाडे उद्ध्वस्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा निर्धार आम्ही केलेला आहे. पण तुम्ही निवडणूक लढले, तुम्हाला चांगले मतं पण पडले, शेतकऱ्याचे प्रश्न असले की शेतकरी तुमच्याकडे पाहतात. मात्र निवडणूक आले की कुठेतरी शेतकऱ्यांचं चुकतं का? ते जात असेल, धर्म असेल किंवा इतर कुठल्या मुद्द्यावर विभागले जातात आणि रविकांत तुपकर असतील किंवा असे संघटनेसाठी लढणाऱ्या लोकांच्या पदरी निराशा पडते. तुमचंही असं काही दुःख आहे का? नाही, ही वेदना तर आमच्या मनामध्ये आहेच, म्हणजे ही खंत आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रश्नावर मतदान केलं पाहिजे. आता 4.5 वर्ष मला फोन करतात लोक की भाऊ ते पीक विम्याचं पहा, सोयाबीनच्या भावाचं बोला, कर्जमुक्तीचं बोला, आणि जे निवडून आले, आता माझ्या विरोधात प्रतापराव जाधव निवडून आले, त्यांना कोणीच फोन नाही करत. आता एवढे सोयाबीनचे भाव पडलेले, ते प्रतापराव दिल्लीत काहीच बोलत नाही, कापसाच्या भावाबद्दल बोलत नाही, पीक विम्याबद्दल बोलत नाही. 2023चा बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा अजून पेंडिंग आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. लोकांना काय वाटतं की हा ठेका यांनी घेतला. ही राजकीय वाड्यांच्या विरोधातली लढाई आहे, राजकीय वाडा विरुद्ध आमचा सामान्यांचा गावगाडा, अशी आमची लढाई आहे आणि आम्ही लढत राहणार आहे. या लोकांच्या राजकीय वतनदारे आणि राजकीय वाडे उद्ध्वस्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा निर्धार आम्ही केलेला आहे. पण तुम्ही निवडणूक लढले, तुम्हाला चांगले मतं पण पडले, शेतकऱ्याचे प्रश्न असले की शेतकरी तुमच्याकडे पाहतात. मात्र निवडणूक आले की कुठेतरी शेतकऱ्यांचं चुकतं का? ते जात असेल, धर्म असेल किंवा इतर कुठल्या मुद्द्यावर विभागले जातात आणि रविकांत तुपकर असतील किंवा असे संघटनेसाठी लढणाऱ्या लोकांच्या पदरी निराशा पडते. तुमचंही असं काही दुःख आहे का? नाही, ही वेदना तर आमच्या मनामध्ये आहेच, म्हणजे ही खंत आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रश्नावर मतदान केलं पाहिजे. आता 4.5 वर्ष मला फोन करतात लोक की भाऊ ते पीक विम्याचं पहा, सोयाबीनच्या भावाचं बोला, कर्जमुक्तीचं बोला, आणि जे निवडून आले, आता माझ्या विरोधात प्रतापराव जाधव निवडून आले, त्यांना कोणीच फोन नाही करत. आता एवढे सोयाबीनचे भाव पडलेले, ते प्रतापराव दिल्लीत काहीच बोलत नाही, कापसाच्या भावाबद्दल बोलत नाही, पीक विम्याबद्दल बोलत नाही. 2023चा बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा अजून पेंडिंग आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. लोकांना काय वाटतं की हा ठेका यांनी घेतला आहे. निवडणुका जिंकायला हे चोरटे लोक आणि लढायला हे लोक, असं बायफर्गेशन लोकांनी करता कामा नये. तुमच्यासाठी लढणारा महाराष्ट्रातला कोणताही कार्यकर्ता असेल, त्याच्या पाठीशी उभा राहा, असं माझं सांगणं आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रश्नावर मतं मारले पाहिजे, जातीवर धर्मावर नाही मारले पाहिजे. आज महाराष्ट्रातलं वातावरण एवढं गढूळ आहे की तुम्हाला काय सांगू, परिस्थिती वाईट आहे. जाती जाती धर्माधर्मात विष कालवलं गेलं आहे. असं आहे का की मराठ्याच्या सोयाबीनला 10,000चा भाव आणि माळी समाजाच्या सोयाबीनला 11,000चा भाव, असं काय आहे का? अरे शेतकरी म्हणून तुम्हाला एका तराजूमध्ये मोजतात. तुम्हाला ठोकायचा कार्यक्रम एकच केला यांनी. त्यामुळं आपली जात शेतकरी आहे, आपला धर्म शेतकरी आहे. शेतकरी म्हणून शेतकऱ्यांनी मतदानाला पुढं आलं पाहिजे आणि पॉलिटिकल वोट बँक बनवली पाहिजे शेतकऱ्यांची, असं माझं म्हणणं आहे. नवीन कृषी मंत्री आहेत आता महाराष्ट्राचे, कोकाटे, त्यांची भेट घेतली आहे का? कशी आहेत ते? त्यांना काही सूचना केल्यात का तुम्ही शेतकऱ्याबद्दल? अगदी माझी पहिल्यांदाच त्यांची नाशिकला भेट झाली. मी त्यांना फोन केला होता. मी योगाकडे त्या भागात दौऱ्यावर होतो, सिन्नरला आमची भेट झाली. पहिलीच भेट होती. पहिल्या भेटीत चांगलं काम वाटलं. त्यांनी लगेच आमच्या पीक विम्याबद्दल सचिवांना बोलले, त्यांच्या सेक्रेटरींना सांगितलं की हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. तर त्यांनी मला एवढंच म्हटलं, कोकाटे साहेबांनी, की रविकांतजी जरा आमचा संसार नवीन आहे, तर थोडं जरा सेट होऊ द्या. आणि मला कामाची पद्धत त्यांची चांगली वाटली. म्हणजे आता आम्ही पीक विम्याचा प्रश्न घेऊन गेलो किंवा इतर प्रश्न घेऊन गेलो, तर त्याचं फॉलोअप घेणं आणि ते आम्हाला परत रिव्हर्स कळवणं, असा तरी अनुभव त्यांचा आहे. आणि ते सेन्सिटिव्ह वाटतात. आता पुढे काय काय होतं, म्हणजे रिझल्ट कसा येतो त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तुम्ही खासदार झाले नाहीत, मात्र लोकांना आमदार म्हणून का होईना पण रविकांत तुपकरांना बघायचं होतं.
पण तुम्ही निवडणुकीच्या आधीच माघार घेतली, निवडणूकच लढली नाही, काय झालं नेमकं? तुम्हाला तिकिटाची ऑफर पण होती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून. माघार घेतली असं नका म्हणू, माघार घेतल्याचे अर्थ वेगळे होतात. असं आहे की एक तर मी विधानसभेची निवडणूक लढणार हे स्टेटमेंट मी स्वतः कुठे केलं नव्हतं. लोकांचा आग्रह मला आहे मी विधानसभा निवडणूक बुलढाण्यातून लढावी असा आग्रह होता, असं माझं वक्तव्य होतं. तुम्ही सगळे वक्तव्य माझे तपासून बघा. आणि लोकांची अशी इच्छा होती की तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार व्हा. उद्धव ठाकरे साहेबांनी मला मातोश्रीवर बोलवलं, माझ्यासोबत 5-7 बैठका केल्या. ते म्हणले तुम्ही आम्हाला पाहिजे, सर्वेत तुमचं नाव नंबर 1वर आहे, तुम्ही 100% तिथं निवडून येता आणि तुमच्यामुळं बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातल्या काही मतदारसंघात आम्हाला फायदा होईल. तर मी म्हटलं माझी तयारी आहे. शेवटच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, तेजस ठाकरे साहेब, ते अजून त्यांचे विनायक राऊत साहेब, त्यांच्या परिवारातले सगळे लोक होते, वरुणजी सरदेसाई. त्या बैठकीमध्ये माझं त्यांनी फायनल केलं, तिकीट फायनल केलं. हां. आणि आमचं असं ठरलं की क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आणि अशी युती करायची. त्यांचा आग्रह होता एबी फॉर्म आमचा घ्या, आम्ही त्यातही ॲग्री झालो. आणि मी गावाकडे मिटिंग घ्यायला आलो आणि त्यांनी काय तिकडे गडबड केली, दुसऱ्यांना तिकीट देऊन टाकलं. तुमचं काय बोलणं झालं होतं उद्धव ठाकरे साहेब आणि तुमचं बोलणं काय झालं? नाही, ते असं म्हणले की तुम्ही आम्हाला शेतकरी नेते म्हणून सोबत पाहिजे या राज्यामध्ये. तर अशा परिस्थितीत तुमची आपली युती करू, एबी फॉर्म आमचा घ्या आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये तुमचा आम्हाला फायदा होईल. हे शरद पवार साहेबांची पण इच्छा होती, उद्धव ठाकरेंची पण इच्छा होती. मला त्यांनी सांगितलं गावाकडे जाऊन बैठक घ्या, प्रेस घ्या, बैठकीमध्ये घोषणा करा पाठिंब्याची आणि लगेच येऊन एबी फॉर्म घेऊन जा, असं सगळं ठरलं. त्यांचे जिल्हा प्रमुख होते बुलढाण्याचे त्या बैठकीमध्ये. माझं तिकीट फायनल केलं, त्यांना MLC कबूल केली, सगळं डन झालं. आणि अचानक काय झालं माहीत नाही, दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला की घोषणा थांबवा. आणि मग त्यांनी आमच्या ते शेळकेता आहेत बुलढाण्याचे, त्यांना तिकीट दिलं 11th आवरला. मग ठीक आहे, अशा परिस्थितीमध्ये अपक्ष निवडणूक लढायची नाही असा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला. कारण 6 महिन्याच्या काळामध्ये माझ्यासारखा फाटका कार्यकर्त्यांनी 2 निवडणुका लढणं म्हणजे सगळी वावरं बी ऐकले तर आपला मेळ बसणार नाही. कारण लोकसभेतलंच कर्ज अजून फेडता फेडता आमच्या नाकात दम येतोय. असं काय घडलं की एका रात्रीत तुमचं तिकीट, दिलेलं तिकीट समजा उद्धव ठाकरेंनी शब्द दिलेला माघारी घेतला, असं काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्राला. माहीत नाही आता तिथं कोणतं समाजकारण झालं का अर्थकारण झालं मला माहीत नाही, पण मला काही ते कल्चर आवडलं नाही. म्हणजे नेत्यांनी शब्द पाळला पाहिजे या मताचा मी आहे. आणि मी मातोश्रीवर निघताना माझी चप्पल तिथेच सोडली आणि निघालो. आणि त्या दिवशी मी ठरवलं की पुन्हा मातोश्रीवर यायचं नाही. यांनी फोन जरी केला तुला कॅबिनेट मंत्री करतो तरी पुन्हा यायचं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही आमच्यासारख्या चळवळीतल्या लोकांना शब्द देऊन फिरवता, हे काही मला आवडलं नाही आणि खूप वाईट वाटलं. ठीक आहे, मला काही नाही. बघा मी चळवळीच्या जोरावर आजही महाराष्ट्रभर फिरतो. चळवळ करणं, संघर्ष करणं, लढत राहणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे. मी काय कोणाला उपकार म्हणून करत नाही. मी आमदार खासदार झालो नाही म्हणून मी काही पाय खुरून खुरून मरणार नाही. आणि व्हायचंच असतं तर इतरांसारख्या तडजोडी मलाही करता आल्या असत्या, पण ते मी केल्या नाहीत. त्यामुळं मला काही दुःख नाही, पण आमच्या भागातल्या लोकांना दुःख झालं, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना दुःख झालं. आजही मंत्रालयामध्ये मी गेलो तर अनेक मंत्री किंवा अनेक नेते भेटतात, ते म्हणतात तुम्ही सभागृहात पाहिजे होते. कुणीतरी भांडणारे बोलणारे माणसं सभागृहात पाहिजे अशी अनेकांची भावना आहे. पण ठीक आहे, इतिहास हो गया. तुम्ही आता उल्लेख केला समाजकारण, अर्थकारणामध्ये रविकांत तुपकर कमी पडलेत का? हो, आता आमच्याकडे कुठं पैसे हो. आम्ही आता लोकसभेची निवडणूक लढलो तर मला 50 लाख रुपये खर्च काढावं लागलं. बायकोच्या गळ्यातले दागिने, आता मी कधी सांगितलं नाही, पण म्हणजे बायकोच्या गळ्यातले दागिने दिले, लोकांनी वर्गणी केली, काही मित्रांनी मदत केली, याच्यातनं लढलो आम्ही. आणि अपक्ष निवडणूक लढलो असतो मी तर जिंकेल की नाही याची शाश्वती जरा कमी होती. कारण शहर आमचं जरा मोठं आहे आणि शहरात लोकसभेत आम्हाला फटका बसला होता ऑलरेडी. पण कारण शहरातल्या लोकांना असं वाटतं आम्ही ग्रामीणमध्ये काम करतो, पण आता फॅक्ट अशी आहे की आम्ही शहरात येत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला की घोषणा थांबवा. आणि मग त्यांनी आमच्या ते शेळकेता आहेत बुलढाण्याचे, त्यांना तिकीट दिलं 11th आवरला. मग ठीक आहे, अशा परिस्थितीमध्ये अपक्ष निवडणूक लढायची नाही असा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला. कारण 6 महिन्याच्या काळामध्ये माझ्यासारखा फाटका कार्यकर्त्यांनी 2 निवडणुका लढणं म्हणजे सगळी वावरं बी ऐकले तर आपला मेळ बसणार नाही. कारण लोकसभेतलंच कर्ज अजून फेडता फेडता आमच्या नाकात दम येतोय. असं काय घडलं की एका रात्रीत तुमचं तिकीट, दिलेलं तिकीट समजा उद्धव ठाकरेंनी शब्द दिलेला माघारी घेतला, असं काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्राला. माहीत नाही आता तिथं कोणतं समाजकारण झालं का अर्थकारण झालं मला माहीत नाही, पण मला काही ते कल्चर आवडलं नाही. म्हणजे नेत्यांनी शब्द पाळला पाहिजे या मताचा मी आहे. आणि मी मातोश्रीवर निघताना माझी चप्पल तिथेच सोडली आणि निघालो. आणि त्या दिवशी मी ठरवलं की पुन्हा मातोश्रीवर यायचं नाही. यांनी फोन जरी केला तुला कॅबिनेट मंत्री करतो तरी पुन्हा यायचं नाही. अशा पद्धतीनं
तुम्ही आमच्यासारख्या चळवळीतल्या लोकांना शब्द देऊन फिरवता, हे काही मला आवडलं नाही आणि खूप वाईट वाटलं. ठीक आहे, मला काही नाही. हे बघा, मी चळवळीच्या जोरावर आजही महाराष्ट्रभर फिरतो. चळवळ करणं, संघर्ष करणं, लढत राहणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे. मी काय कोणाला उपकार म्हणून करत नाही. मी आमदार खासदार झालो नाही म्हणून मी काही पाय खोरून खोरून मरणार नाही. आणि व्हायचंच असतं तर इतरांसारख्या तडजोडी मलाही करता आल्या असत्या, पण ते मी केल्या नाहीत. त्यामुळं मला काही दुःख नाही, पण आमच्या भागातल्या लोकांना दुःख झालं, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना दुःख झालं. आजही मंत्रालयामध्ये मी गेलो तर अनेक मंत्री किंवा अनेक नेते भेटतात, ते म्हणतात तुम्ही सभागृहात पाहिजे होते. कुणीतरी भांडणारे बोलणारे माणसं सभागृहात पाहिजे, अशी अनेकांची भावना आहे. पण ठीक आहे, इतिहास हो काय. तुम्ही आता उल्लेख केला समाजकारण, अर्थकारणामध्ये रविकांत तुपकर कमी पडलेत का? हो, आता आमच्याकडे कुठं पैसे हो. अहो, आम्ही आता लोकसभेची निवडणूक लढलो तर मला 50 लाख रुपये खर्च काढावं लागलं. बायकोच्या गळ्यातले दागिने, आता मी कधी सांगितलं नाही, पण म्हणजे बायकोच्या गळ्यातले दागिने दिले, लोकांनी वर्गणी केली, काही मित्रांनी मदत केली, याच्यातनं लढलो आम्ही. आणि अपक्ष निवडणूक लढलो असतो मी तर जिंकेल की नाही याची शाश्वती जरा कमी होती, कारण शहर आमचं जरा मोठं आहे आणि शहरात लोकसभेत आम्हाला फटका बसला होता ऑलरेडी. पण कारण शहरातल्या लोकांना असं वाटतं आम्ही ग्रामीणमध्ये काम करतो, पण आता फॅक्ट अशी आहे की आम्ही शहरातल्या लोकांसाठी पण खूप काम करतो, कर्मचाऱ्यांसाठी करतो. आमचं क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर बघा बुलढाण्याचं, तुम्ही सहज जा माझ्या माघारी, तिथं 100-200 लोक कामं घेऊन आलेच असतात. मी असो का नसो, स्टाफ आहे, त्या लोकांचे पगार आम्ही घरून करतो. अनेक लोक त्याच्यामध्ये पगार न घेता आमच्याबरोबर काम करतात, लोकांचे प्रश्न सोडवणं. पूर्ण वेळ ते सेंटर जवळपास 9-10 वर्ष झाले, एकही दिवस बंद नाही. लोकांसाठी आम्ही 24/7 काम करतो. आता तुमची क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे, तुमचा बॅच तुमच्या आता छातीवर लावलेला आहे. या निवडणुका लढायच्या का? जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका वगैरे काय विचार नाही? क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना आहे, हा राजकीय पक्ष नाही. ही फक्त चळवळीसाठी किंवा सामाजिक कामांसाठी आम्ही ही संघटना तयार केलेली आहे. राजकीय पक्ष अजून आम्ही काढला नाही. राजकीय पक्ष काढायचा का राजकीय भूमिका काय घ्यायची, या जिल्हा परिषद पंचायत समितीत तर आम्ही उमेदवार उभे करणारच, पण मग ते कशावर करायचे? कारण आम्हाला करायचे ते अपक्षच करावं लागणार. मग आता पक्ष काढायचा की अजून काय कोणासोबत अलायन्स करायचं, याच्या संदर्भातला निर्णय आम्ही पुण्याच्या कार्यकारिणीमध्ये राज्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांच्या बैठकीमध्ये आठवड्याभरामध्ये घेणार आहोत. शेवटचा प्रश्न, रविकांत तुपकर आणि तुमचे जे साथीदार आहेत, तुमची संघटना आहे, तुमची पुढची लढाई कोणासोबत असणार आहे? ऑफकोर्स सरकारसोबत असणार आहे, प्रस्थापितांसोबत असणार आहे, जो अन्याय करेल त्याच्याबरोबर असणार आहे. अन्याय करणाऱ्याच्या नडीवर आम्ही पाय देणार आहे. सरकार असो, प्रस्थापित पुढारी असो, जो शेतकऱ्याला त्रास देईल, जो युवकांना त्रास देईल, जो विद्यार्थ्यांना त्रास देईल, जो महिलांना त्रास देईल, सामान्य माणसावर जो अन्याय करेल त्याच्या गचांड धरायला आम्ही 4 पावलं सगळ्यात पुढे असू. आम्हाला केसेसची पर्वा नाही. वेळ प्रसंगी तुम्ही आम्हाला फासावर लटकवा, आम्हाला तुरुंगात टाका, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहणार. तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या थेट प्रश्नाला तुम्ही मनमोकळेपणाने उत्तर दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.